मी नवीन चॅनल काढलं. कालच्या ना 100 झाले सबस्क्रायबर, 27,000पर्यंत व्ह्यूज जाय. लवकर कमी वेळातच आपली कमाई चालू झाली. आजची विक्री झाली 12,000ची. फक्त मी एक गोष्ट मी फेल केली. त्याचं मी आता पुन्हा टाकायला लागलो व्हिडिओ. आता मला वेगळा दिसते माझ्या प्रकृतीनुसार, सुमित्राला वेगळा दिसते सुमित्राच्या प्रकृतीनुसार, त्याला वेगळा दिसते. या भावा बहिणींनो जेवण करायला सकाळचं जेवण चालू आहे. आता हे व्हिडिओ काढला होता. आमचं हे जेवण कशा बदल आहे असं तसं, आणि काही असे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे त्या नवीन चॅनलसाठी सांगितल्या त्या गोष्टी होत्या. नवीन चॅनलसाठी ते व्हिडिओ काढला होता. म्हणजे कसं आहे, आता आज होता 26 जानेवारीचा कार्यक्रम. मी 5-6 वर्षापासून 26 जानेवारीला का जात नाही, त्याचं नक्की मुख्य कारण काय आहे ते त्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही चॅनलचं नाव सुद्धा सांगतो, फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि तुर्तास आमचं जेवण काय आहे तुम्हाला पहिलं सांगतो. हे बघा, मोठं उसळ आहे, चपात्या आहे, वरण आहे, तुरीचं वरण, भात आहे. हो सुमित्रा, असं काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं ना मग त्याचा? हो, शाळेमध्ये कार्यक्रम आहे. ऐकून येतो होत पासून तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. रांगोळी टाकणार आहे बाया. कपडे खेळा काही आता बाया खेळा. तुम्ही म्हणून वावरात नाही जाते का? नाही जात आता. तेच काम दिलं म्हणे. चालते जाऊ, पाच जावं काहीच नाही. जीवनाचा आनंदच महान घेतला पाहिजे. आता मग कसं आहे, 5-6 वर्ष झाले मी जीवनाचा आनंद घेतलाच नाही. अनेक कार्यक्रमात भाग नाही घेतला. त्याचं कारण काय ते मी त्या नवीन चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा नाव सांगतो नवीन चॅनलचं. म्हणजे कसं आहे, मी नवीन चॅनल काढण्याचं कारण काय हे सांगतो तुम्हाला सर्वप्रथम, मग नाव सांगतो. आता तुम्हाला माहीतच आहे, आपलं हे चॅनल तुम्ही सुरुवातीपासून पाहताय, मोठे व्हिडिओ. मध्यंतरी कसं आहे, मी 26 जानेवारीला सुमित्राचं एक चॅनल काढलं होतं, त्या 2-3 वर्षापूर्वी. आणि ते चॅनल खूपच चाले, भयानक चाले चॅनल सुमित्रा मोदका नावाचं. त्याचा मी फक्त शाळेचे व्हिडिओ टाकून चालू केलं. ते फक्त शाळेसाठीच काढलं होतं. तर मला का वाटायला लागला की सुमित्राचे व्हिडिओ खूपच चालत आहे मला शाळेचे व्हिडिओ मला. आणि एक मी व्हिडिओ पाहिला होता एका याचा शाळेचे व्हिडिओ पासून भयानक कमाई होते. त्याने खोटं बोललं का तुम्ही व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ पण मध्ये वाटला. मी टाकतो मला शाळेचे व्हिडिओ, भक्कमध्ये मध्ये कमाई टाकायला लागलो. शाळेचे व्हिडिओ सबस्क्रायबर भक्कम भेटते, तुम्हाला माहीतच आहे. सुमित्राचे चॅनल चालायला लागले ते पाहून मी या सुद्धा चॅनलवर शाळेचे व्हिडिओ टाकणे चालू करून दिलं. का पण ते काही फायदा नाही. सबस्क्रायबर भरपूर मिळायला लागले, व्ह्यूज भरपूर मिळायला लागले. 9,500 ते पोहोचलं चॅनल सबस्क्रायबर. त्याने मग कमाई चालू झाली लवकर. आपली लवकर कमी वेळातच आपली कमाई चालू झाली या चॅनलची आणि सुमित्राच्या चॅनलची. फक्त 10-15 दिवसाचा फरक होता. फक्त सुमित्राची लवकर झाली चॅनल कमाई, माझी नंतर झाली या चॅनलची नंतर. तर बरं वाटायला लागलं. पण कसं आहे, नंतर आलं लक्षात, मी शाळेचे व्हिडिओ टाकू तर खूपच चाले, आणि मोठे व्हिडिओ टाकायला लागलो तर अजिबात नाही चालले. कारण तर कसं आहे, रेशिओ कसा आहे त्याच्यामध्ये, शाळेचे व्हिडिओ पाहणारे लोक जास्त होते आणि मोठे व्हिडिओ पाहणारे, हा व्हिडिओ पाहणारे लोक कमी होते. त्यामुळे युट्यूबला वाटायला लागलं का हे चॅनल खराब आहे. आता माझेच नाही, अनेक लोकांचे चॅनल आहे जे शाळेचे व्हिडिओ टाकते आणि मोठे व्हिडिओ टाकले का पाहतच नाही. लाखो करोड जाऊ दे तुम्ही त्याचे सबस्क्रायबर, त्याचे 400-500 व्ह्यूज नाही आहेत मोठे व्हिडिओ. नाही तर पहिलं आपल्या चॅनलने 27,000पर्यंत व्ह्यूज जाय या चॅनलने. मला माहित आहे गोष्ट. आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ आहे, ऑलरेडी चाललेले व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन पहा चॅनलवर. म्हणून आहे ना नवीन चॅनल काढायला लागलं. त्याच्या पहिलं म्हणजे ब्लॉग विषयी 2-4 चॅनल होते. पण कसं आहे, गावातले लोक धरसोडकडे फक्त धरसोड काऊन करी माहिती का, लई लोकांना ब्लॉग पाहण्याचा इंटरेस्ट नाही. त्याचा क्रिकेट मी कबड्ड्या मपट्या त्याचे व्हिडिओ आवडते. काही लोकांना कॉमेडी व्हिडिओ आवडते, काही लोकांना ब्लॉग नाही आवडत. पहिली गोष्ट म्हणलं तर खेड्यातल्या लोकांना खेड्यातले ब्लॉग पाहणं आवडत नाही. आमच्या गावातले लोक माझ्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवत तर होतेच, पण ते सबस्क्रायबर काही कामाचे नव्हते, फक्त नामीनच होते. म्हणजे कसं आहे, कदाचित मी एखादा व्हिडिओ काढला, एखादा सण असला, उत्सव असला, पोळा असला, दिवाळी असली, मी व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांची रेकॉर्डिंग आली तर ते स्वतःला फक्त पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत होते. बाकीच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओशी त्यांना काही देणं घेणं अजिबात नव्हतं. असे ते आमचे गावातले सबस्क्रायबर होते. ते मी डिलीट मारून टाकलं. का लोक क्लिक करून सोडते म्हटलं व्हिडिओ. म्हणलं जेव्हा एखादा आपण पोळ्याचा व्हिडिओ काढला, दसरा दिवाळीचा व्हिडिओ काढला, तेव्हा तोच व्हिडिओ थोडासा तात्पुरता पाय, नंतर व्हिडिओ त्याला घ्यायचे देणं घेणं नव्हतं त्या लोकांना.
त्यानं सुद्धा आपलं चॅनल खराब व्हायला लागलं होतं. त्याने म्हटलं हे चॅनल मी डिलीट मारून टाकलं. नंतर मी नवीन चॅनल काढलं. कालच्यानं 100 झाले सबस्क्रायबर. नाव सांगतो थांबा. आणि चॅनलला झाले 3 महिने 11 दिवस झाले कालच्यानं. तर आजच्यानं 3 महिने 12 दिवस झाले आजच्यानं. तर नाव सांगतो चॅनलचं, त्याला तुम्ही करा सबस्क्राईब. नाव सांगतो पाय, उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स. डबल आहे का? उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स हे ते चॅनल आहे. मी हळू काढून बोलतो माहिती आहे का? जगाला पटलं नाही पाहिजे, गावातल्या वगैरे चॅनलचं नाव माहीत नाही झालं पाहिजे, या उद्देशाने मी असं तुम्हाला सांगतो. ही गोष्ट आहे महत्त्वाची. काय होते का मग चॅनल खराब होते, सबस्क्रायबर कमी वाढते, कामाची एकही नाही, त्यांना आपले व्हिडिओ खराब होते, मग चालत नाही व्हिडिओ. युट्यूबच्या अल्गोरिदमला का वाटते एवढे सबस्क्रायबर आहे, व्हिडिओ हा पाहत नाही, व्हिडिओमध्ये फरक आहे, व्हिडिओ चांगलाच नाही असं युट्यूबला वाटते. त्यामुळे ते चॅनल ते ठप्प होऊन जाते. तसं झालं या चॅनलने. म्हणून तुम्ही आमच्या नवीन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओ किती वेळ भेटते माहीत नाही. हां, जे भेटेन ते तुम्ही लोक जाऊन तुम्हाला आपली गावाकडची व्लॉग्स आवडत असेल, शेतातलं जीवन असो, गावातली इतर गोष्टी असो, दाखवतो मला यापुढं. साथ असला तर मला तेवढा फायदा. म्हणून तुम्ही नवीन चॅनल जाऊन करा सबस्क्राईब. व्हिडिओ खाली लिंक देतो वर्णनामध्ये, त्याची जास्तीत जास्त करा सबस्क्राईब. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो पहा, मी अँड्रॉइड ॲपचं बनवलं उन्हाळ्यामध्ये, आरोग्याचं एक ॲपचं बनवलं. ते तर तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वयानुसार डेली आरोग्य सल्ला रोज ॲटोमॅटिक दिसते. मला वेगळा दिसते माझ्या प्रकृतीनुसार, सुमित्राला वेगळा दिसते सुमित्राच्या प्रकृतीनुसार, त्याला वेगळा दिसते. तसेच या ॲप्समध्ये बाकीचेही अनेक इंटरेस्टिंग असे फीचर आहे. म्हणजे लक्षणानुसार उपाय असो, मासिक सल्ला असो, किंवा तुमच्या आरोग्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार पुढच्या महिन्यात काय खायचं, या महिन्यात काय खायचं, ॲटोमॅटिक सल्ला सुचवला जातो. आणि बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधी कोणती, त्याचे फायदे काय, कोणत्या रोगावर कोणती आयुर्वेदिक औषधी चालते, कोणता घरगुती उपाय चालतो, याहीपेक्षा कितीतरी त्यात इंटरेस्टिंग आणि भन्नट असे फीचर आहे. आता यात काही मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. ते ॲप्स तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सर्व काही तिथं समजेल कसं असतं ते ॲप्स. ॲपचं नाव आहे माझी प्रकृती डेली टिप्स. गुगल प्ले स्टोरवर ते ॲप्स अवेलेबल आहे. जमलं तर त्याची लिंक मी खाली देतो, नाही तर तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जा, करा इन्स्टॉल. पुन्हा सांगतो पहा, जमा खर्च नोंद वही नाव आहे. त्याच्यामध्ये आपण आपला रोजचा डेली जमा खर्च लिहून ठेवू शकतो. 12 महिन्याचा 10 वर्षाचा सर्वात दाखवते जमा खर्च. दुकानदार लोकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. दुकानदार लोकांना आजची किती झाली कमाई, आजचं कोणती वस्तू खपली, किती वस्तू शिल्लक आहे, कोणत्या वस्तूची किंमत किती, त्याचं पहिलं सेट करून ठेवलं का बिल सुद्धा बनते ऑटोमॅटिक. कोणती वस्तू घेतली त्याच्या नावासकट, ज्यानं घेतलं सामान त्याचं नाव, त्याच्या बिलावर खाली दुकानाचं नाव, पुन्हा जयहंते किराणा स्टोअर्स नाव, कोणत्या वस्तू किती घेतल्या, गुळ किती घेतला, साखर किती घेतली, ऑटोमॅटिक खाली हिशोब, नगदी आहे का उधार आहे, सर्व हिशोब. जुने पैसे त्याच्याकडे असन, आपल्याकडे असन, ते बघत त्याचं ऍडजस्ट करता येते. दुकानदार लोकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. आजची विक्री किती, आजचा नफा किती, विक्री होऊन नफा किती झाला. म्हणजे समजा आजची विक्री झाली 12,000ची, त्याचा नफा आपल्याला किती हजार रुपये भेटले, 1000 2000 जहन थे 10-15 5% नफा भेटेल दुकानदार लोकांना. मला काही तेवढं माहित नाही, मी अंदाजाने सांगतो. जे भेटते नफा तो सर्व नफा तिथं उमटते. तिथं पुन्हा फक्त मी एक गोष्ट मी फेल केली, रोजचा डेली जमा खर्च वेगळा दाखवते, दुकानदारीचा जमा खर्च वेगळा दाखवते. हे मी फेल केलं, कारण तर समजलं पाहिजे ना दुकानदारीचा पैसा किती आला, एका वर्षात किती कमवले दुकानदार लोकांना, ते समजलं पाहिजे ना. किराणा वस्तू विकून किती झाली कमाई रोजची, समजलं पाहिजे ते तर दुकानदार लोकांना. म्हणून ते थोडंसं मी तिथं वेगळं टाकलं, एका जागी त्याचं मिक्सर नाही केलं ना. आपला रोजचा जमा खर्च, कोणाला किती दिले, शेतीला किती खर्च आला, आपला पगार किती झाला, ऑटोमॅटिक सर्व दिसते. मित्राला किती दिले, उसने कोणाला किती दिले, कोणाकडून किती रुपये यायचे आहे, सर्व तिथे ऑटोमॅटिक दिसते. नाव आहे ॲप्सचं जमा खर्च नोंद वही. हे सुद्धा ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. जमलं तर त्याची लिंक खाली देतो वर्णनामध्ये, नाही तर तुम्ही करा सर्च. तुम्हाला आवडत असेल तर करा सर्च, इन्स्टॉल करा आणि वापरा नेहमी. चांगले आहे. आणि अपडेट सुद्धा आपण देत राहतो नेहमी, नवीन फंक्शन त्याच्यामध्ये ऍड करत राहतो आपण. कोणाला आरोग्याची व्हिडिओ आवडत असेल ना, आमचं एक त्याला डेट झाला आहे. पाहून व्हिडिओ कटले होते, मै 2-4 हजारामध्ये व्हिडिओ कटले होते. तर त्याचं मी आता पुन्हा टाकायला लागलो व्हिडिओ. आता मी 5-6 वर्ष मी त्याचं कामच नाही केलं, मग मी टाकायला लागलो त्याचं मी आता व्हिडिओ पुन्हा आरोग्याची व्हिडिओ. मार्गदर्शन गुरुजी हेल्थ हे ते आमचं चॅनल आहे. तिथं मी आरोग्याची व्हिडिओ टाकत असतो. आरोग्याची कोणती माहिती, घरगुती उपाय, बाजारात मिळणारे औषध कोणतं वापरायचं, त्याच्यावर कसं घ्यायचं, सर्व माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो. तसे माझे लई व्हिडिओ कटले, पण आता पुन्हा मी नवीन व्हिडिओ टाकण्यास चालू केलं.
तुम्ही हे एक काम करा, आमच्या ह्या चॅनलला तुम्ही करा सबस्क्राईब आणि आमचे अँड्रॉइड ऍप तुम्ही वापरा. ज्या ऍप्सची गरज आहे ते वापरा. ज्याला गरज नसेल त्यांनी काही वापरायची गरज नाही. जो जबरदस्ती नाही, ज्याला जे आवडते तेच पाहिजे ना. आता कसं आहे, आपल्याला जे आवडते तेच. आता आपल्याला पोळी आवडते आणि आपल्याला चपाती आवडते, मग चपातीच खायची. आपल्याला भात आवडते, भातच खायचा. याप्रमाणे करा सपोर्ट. जसं लाईक करा आपल्या या व्हिडिओला, कारण का आपला हा व्हिडिओ चालला तर मग तोही चाललं पाहिजे. आणि आपलं चॅनल आता हे खराब होऊ नये. तुला मी मग सांगितलंच आहे, खराब होऊ नये आपलं हे चॅनल. शेअरचे व्हिडिओ टाकणे, तुमचा जास्तीत जास्त लाईक वाढल्या, कमेंट वाढल्या आणि व्हिडिओला हाईप वाढलं तर ऑटोमॅटिक आपलं हे चॅनल चालू शकते पुन्हा. सध्या मी कंटिन्यू आता व्हिडिओ टाकत आहोत, त्यामुळे हे चॅनल चालण्याचे चान्सेस मला थोडे दिसायला लागले. आता तर टाकतो आता यापुढे कंटिन्यू. याच्यावर सुद्धा व्हिडिओ टाकतो आणि नवीन जे चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा टाकतो व्हिडिओ. म्हणून तुम्ही जाऊन नवीन चॅनलला करा सपोर्ट आणि या सुद्धा चॅनलला करा सपोर्ट. लाईक कमेंट करा, हाईप करा, सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत रेग्युलर मिळत राहील. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.